नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. विषय असा आहे की आता ग्रामपंचायत निवडणुकी येत आहेत. प्रत्येक गावातील, भले मग ते माझं गाव, माझं हे नाही करत आहे मी, प्रत्येक गावातील व्यक्तींनी जर कोणी सदस्याला उभा असेल, सरपंचाला उभा असेल, तर त्याने हे मनामध्ये ठाम केलं पाहिजे की आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला लोकांचे प्रश्न मांडता आले पाहिजे. फक्त नावाला म्हणून सरपंचाचे फॉर्म भरायचे आणि निवडून यायचं आणि 5 वर्ष मजा घ्यायचं, यासाठी कोणीही सरपंच सदस्याचा फॉर्म भरू नका. कारण आता तरुण जर शिकलेले आहेत तर ते तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्हाला ग्रामसभेत प्रश्न विचारले जाणार 100%. मग त्या उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. नंतर मग 5 वर्ष तोंड घासून बसायचं नाही, कारण 100% तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. तरुण शिकलेले आहेत, सगळं डाटा मोबाईलवर येतो आता. म्हणून गाववाल्यांनीही, गावातल्या सदस्य जे आहेत, जुने नेते आहेत, पुढारी आहेत, त्यांनाही नम्र विनंती, माणूस देताना असा द्या ज्याला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, तालुक्याची माहिती असणं गरजेचं आहे, त्याला बोलता आलं पाहिजे, त्याच्याकडे एखादं वाहन असलं पाहिजे जेणेकरून त्याने लोकांच्या बाजू मांडता आले पाहिजेत, त्याला सरपंच, त्याला ग्रामपंचायत याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक घरातीलच व्यक्ती सारखा देणं गरजेचं नाही आहे. गावातील इतर लोकांनाही चान्स द्या. इतर लोकही मेहनत करतात, त्यांनाही निवडून आणा, तेही काम करू शकतील. जुनी लोकांनी कामं केलं नाही ती नवीन लोकं कामं करू शकतील. गावात विकास झाला पाहिजे. भास्करराव पेरे पाटील, संतोष साबळे साहेब यांच्यासारखे नेते, यांच्यासारखे जर पुढारी, यांच्यासारखे सरपंच जर काम करू शकतात, तर आपण का नाही आपल्या गावाचा विकास करू शकत? खूप साऱ्या योजना आहेत, त्या आपण आणू शकतो. म्हणून प्रत्येक गावाने माणूस देताना विचारपूर्वक माणूस द्यावा, जेणेकरून पुढची 5 वर्ष रडण झालं नाही पाहिजे, आपलं गावाचा विकास झाला पाहिजे. बस हीच नम्र विनंती.